भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग 14वा. उपाय. भगवंतांनी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी एकूण 4 उपाय सांगितले. ज्ञानदेव त्याचंच स्पष्टीकरण करत आहेत. कोणी एकू सुभटा, विचाराचा आगीटा, आत्मानात्मकिटा पुटे देऊनी. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्म मिश्रण रूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद, निवडती शुद्ध आपण पे. 36 अनात्मरूप प्रकाराचे भेद निसंशय जाळून, म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची या दिठी, देखती गा किरीटी आपण पेची. त्या आत्मभावाच्या पोटात म्हणजे स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. आणि कपई दैव बगे, चित्त देती सांख्य योगे, एकते अंग लगे कर्माचेनी. आणि कित्येक लोक दैववशात सांख्ययोगाच्या द्वारे आत्म्याकडे चित्त देतात आणि कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे, हे भवा भेऊरे आघवेची. याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकारांनीच सर्व संसार भय खरोखर निस्तरतात, म्हणजे चांगल्या तऱ्हेने तरून जातात. परिते करीती ऐसे, अभिमानू दवडुनी देशे, एकाची या विश्वासे टेकती बोला. परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या म्हणजे गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. जे हिताहित देखती, हानी कणवा घेपती, पुसोनी शिणू हरिती देती सुख. जे गुरु हिताहित पाहतात, जे शिष्याच्या हानींच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशाने होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. तयाचेनी मुखे जे निघे, ते तुले आदरे चांगे, ऐकोनिया अंगे मने होती. त्यांच्या म्हणजे गुरूंच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. तया ऐकणे याची नावे, ठेविती गा आघावे, तया अक्षरांसी जीवे लोण करीती. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात, म्हणजे ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात. तेही अंती कपिध्वजा, इया मरणार नव समाजापासून निघती बोजा गोमटीया. हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून म्हणजे जन्ममरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. ऐसेसे हे उपाये, बहुवस येथे पाहे, जाणावया होये एकी वस्तू. एक परमात्मा जाणायला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत पहा. आता पुरे हे बहुत, पै सर्वार्थाचे मथित, सिद्धांत नवनीत देऊ तुझ. आता याविषयी फार बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांत रूप लोणी तुला देतो, म्हणजे आतापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थाचे तात्पर्य सांगतो. येतुलेनी पंडुसुता, अनुभव लहाना आईता, ये रतव तुझ होता सायास नाही. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे, मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे होण्याला तुला श्रम पडणार नाहीत. म्हणून ते बुद्धी रचू, मतवाद हे खाचू, सोली व निर्वचू फलितार तुझी. म्हणून या सिद्धांतांची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. जे ध्यानयोगी असतात ते प्राणायामादी साधनाने धारणा, ध्यान, समाधी अशा क्रमाने
आपल्या अंतःकरणातच आपले आत्मरूप पाहू शकतात. हे स्पष्ट करताना ज्ञानदेवानी या विवेकावर अग्नीचे रूपक केलेलं आहे. जीव बद्ध का होतो? तर तो आत्मा व अनात्मा हे वेगळे आहेत हे समजून घेत नाही. आत्मा व अनात्मा यांची भेसळ करतो. सर्व कर्मे प्रकृतीची असून सुद्धा ती आत्म्यानेच केली आहेत असं मानतो. आत्म्यालाच अनात्मरूप समजतो. शुद्ध सोने प्राप्त करून घेण्यासाठी सोनार ते हिन मिसळलेले हिणकस सोने अग्नीत टाकतो. मग हिणकस लाखेचा भाग असतो तो जळून जातो आणि शुद्ध सोने शिल्लक राहते. त्याप्रमाणे साधक सुद्धा आत्मा अनात्मा रूप भेसळीने युक्त सोने विवेक अग्नीत घालतो व अनात्म भाग जाळून टाकतो व शुद्ध आत्मभावाची निवड करतो. साधक एकदाच हा विचार करून थांबत नाही, तर या विचाराची पुटे देतो. परत परत हा विचार करतो. कारण ऊर्ध्वमुख होऊन अनाहत चक्रापर्यंत गेलेली कुंडलिनी पुन्हा अधोमुख होऊ शकते. त्यामुळे त्याला हा विचार परत परत करावा लागतो. 36 तत्वांचे हिन तो जाळून टाकतो व शुद्ध आत्मभाव प्राप्त करतो. त्यासाठी तो साधक ध्यानयोगाने स्वतःच्या अंतःकरणात चिंतन करून स्वतःमध्ये व सर्व विश्वामध्ये तोच एक आत्मा विद्यमान आहे असा साक्षात्कार करून घेतो. सर्व चराचर विश्व म्हणजे मीच आहे असा त्याचा अनुभव असतो. नंतर ज्ञानदेवाने गीतेत सांगितलेले सांख्ययोग व कर्मयोग या 2 मार्गांचा केवळ उल्लेख केलेला आहे व गुरुमार्गाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. जे आत्मानात्म विचार करून आपला आपण उद्धार करून घेऊ शकत नाहीत ते गुरुपदेशाच्या मार्गाने जातात व भवाभेऊर निस्तरतात, म्हणजे संसार भयापासून तरून जातात. गुरुवचनावर विश्वासून संसार सागर कसा पार करायचा ते ज्ञानदेव या निमित्ताने सांगत आहेत. त्यासाठी पहिली अट आहे अभिमानू दवडूनी देशे. त्यासाठी शिष्याला आपल्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा, धनसंपत्तीचा, सामर्थ्याचा अभिमान मद सोडून द्यावा लागतो व एका गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून मार्गक्रमणा करावी लागते. गुरु शिष्याचे हित काय व अहित कशात आहे हे जाणणारे असतात. शिष्याचे दुःख काय आहे ते विचारून त्याच्या दुःखाचा भार हलका करतात व सुख देतात. असे जे श्री गुरु आहेत त्यांचे वचन शिष्याने आदरानं ऐकलं पाहिजे. श्रवण कसं असावं तर ते या ऐकणे याची नावे ठेवती ग आखवे. गुरूंच्या मुखातून जी अक्षरे निघतील ती शिष्य अत्यंत आदराने ऐकतो. गुरुवचनावर जीवापाड प्रेम करतो. आपला जीवभावच त्यावरून जाणू ओवाळून टाकतो व मरणार्णव समाजातून म्हणजे मरणरूपी समुद्रातून बाहेर पडतो. अविनाशी पदार्थ वाचून जेवढे काही पदार्थ आहेत त्यांना ज्ञानदेवानी समाज म्हटलेलं आहे व त्यावर समुद्राचं रूपक केलेलं आहे. समुद्र जसा स्वतःच्या बाहुबळावर तरून जाता येत नाही, त्यासाठी एखाद्या जहाजाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे हा मरण समुद्र सुद्धा स्वतःच्या बाहुबळावर तरून जाता येत नाही. त्यासाठी सद्गुरू हे जहाजाप्रमाणे होतात व शिष्याला पहिलं तिरी पोचवतात. एकूण संसार सागर तरून जाण्यास हे 4 मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने भगवंतांशी ऐक्य करून घेता येतं. यानंतर बाबाजी पंडितांच्या प्रतीत आणखी 2 ओव्या आहेत. त्या ज्ञानदेव सांगतात की तयासे काही नुरे भोक्तव्य गा. त्यांना भोक्तव्य असं काही उरत नाही व संसार सागरातून ते बाहेर पडतात. या मार्गांचं विवेचन केल्यावर ज्ञानदेवांच्या मते गीतेतील पुढील 9 श्लोकात क्षेत्रज्ञ विचाराचा सार भगवंतांनी सांगितलेला आहे, म्हणून त्याचे त्यांनी सुतोवाच केलेले. ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात की आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ. या सर्वांचं मंथन करून भगवंत सिद्धांतरूप नवनीत अर्जुनाला देणार आहेत. त्यामुळे श्रम न करताच अर्जुनाला अनुभवाचा लाभ होणार आहे. त्यासाठी सिद्धांतरूप नवनीताची बुद्धीने मांडणी करावी लागणार आहे व विरोधी मताचे खंडन करावे लागणार आहे. म्हणजे मग सहजच शुद्ध तत्व अर्जुनाच्या अनुभवास येईल असं म्हणून ते पुढील श्लोकावर टीका करण्यास सिद्ध झालेले आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.